आणि हा हार म्हणजे गोवल्या वाती मिठाई ते नारळ बघा एकदा चेक करा आता. अगं तू आणलेस ना म्हणजे सगळं व्यवस्थितच आणलं असशील ना तू. नाही नाही असं नको आजी, तुम्ही एकदा पाहून घ्या, काहीतरी राहून गेलं असं नको व्हायला. नाही ग काही नाही राहिलं. आणि अगदी बरं वाटतं म्हणजे तुम्ही दोघेही जण गेला होतात ना हे सगळं आणायला आणि जोडीने हात लागले या सामग्रीला तुमचे. आता पूजा तर मस्त होणार बघ व्यवस्थित एकदम. तर आजी आता हे सगळंच आवरून ठेवते मी, कारण मग आयत्या वेळी ना गोष्टी सापडत नाहीत हो. हो ग नाही आहे सगळं. एक मिनिट अगं मल्लिका तू जरा चेक कर ना एकदा म्हणजे सगळं ठीक आहे ना का तुला आणखी काय हवंय याच्यामध्ये. नाही आई, म्हणजे मला वाटत नाहीये काही राहिलंय, पण सामानाची क्वालिटी नेहमीसारखी वाटत नाहीये. म्हणजे डोंट माइंड की बरोबर नाही वाटत आहे. कुठून आणलंस हे? अहो इथूनच मंडईत ना. तरीच नाही म्हणजे यावेळी ठीक आहे, अगदी पहिलीच होळी आहे तुझी, नवीन सून आहे या घरातली. पण कसं आहे आता यापुढे लक्षात ठेव, राजवाडे दी राजवाडेज यांची सून आहेस ना तू. आपल्याकडे अगं एका फोनवर सगळं सामान येतं, ते पण ब्रँडेड, एकदम पॅक्ड, म्हणजे पेटी पॅक. आपण जेव्हा ते उघडतो ना तेव्हा अगदी समोर सगळं मिळतं हाताशी आपल्याला. आणि आपल्याला फोन करायची पण गरज नाही. स्टाफ कशासाठी आहे? पगार देतो त्यांना आपण, ते करतील सगळं. हो काकू, पण अहो हे सगळं सामान खूप चांगलं आहे, म्हणजे मी अगदी नीट बघून आणलंय. ते सगळं ठीक आहे ग, पण आपण राजवाडे आहोत ना. हे सगळं असं म्हणजे अशी कामं करून कसं चालेल. मी म्हटलं ना राजवाड्यांची सूनच. हो ना, आणि अशी मंडईत कोण जातं? एक्झॅक्टली, दॅट्स माय पॉइंट. ऍक्च्युली मंडईच्या बाजूला बघा ना अलीकडे एक गल्ली आहे एक छोटीशी, त्या गल्लीतनं घेतलं सगळं सामान. यस, अगं तिथेच ना, म्हणजे ती लोक जी लो क्लास गाळ्यात सामान विकायला बसलेली असतात ती. उप्स, त्या क्वालिटीचा पण काही भरोसा नाही आहे स्वानंदी. अहो पूजेमध्ये कसला आलाय क्लास, तिथे फक्त भक्ती असते. खरं तर यातलं काहीच केलं नाही आणि फक्त मनापासून देवाला नमस्कार केला तरी त्याला पुरतं. अहो मुळात लोकल गोष्टी ह्या कमी दर्जाच्या आणि जे इम्पॉर्टंट आहे किंवा मॉल्समध्ये मिळतं तेच फक्त चांगलं असं नसतं अहो काही. आणि खरं सांगू का, म्हणजे फोनवर ऑर्डर करून हो सामान येऊ शकतं घरी, पण आपल्या घरची पूजा आहे ना आजी, मग त्याला असा आपला पर्सनल टच असायला हवा ना. मला असंच शॉपिंग करायला आवडतं. नाही नाही, हे सगळं बरोबर आहे तुझं, पण आपण राजवाडे आहोत. अगं राजवाडे काय सोनं लागले का राजवाड्यांना. राजवाड्यांच्या घरात म्हणजे साधी माणसंच होती पूर्वीपासून. आणि हा सगळा पैसा कसा म्हणजे एका रात्रीत नाही आला मल्लिका. पिढ्यानं पिढ्या वाचवलेला साठवलेला पैसा येतो. म्हणजे ह्याचं घर बसल्यानं वाटेल ते मागवायचं आणि मग त्याच्यामध्ये किती पैसा खर्च होतो याचा विचारच नाही करायचा. याला उधळपट्टी म्हणतात. छान नाचवते तुम्हाला तुमची सून. ती नाचते आणि तुम्ही नाचताय तिच्या तालावर. हा, काय गरज होती तुम्हाला हे सगळं करायची? करेल ना ती. मी काय करायचं ते मी ठरवेन. मला इतरांनी कोणी सांगण्याची काही गरज नाही. हाऊस नाहीये मला पण सांगायची. मी आपलं तिच्या चांगल्यासाठी बोलतीये. तुम्ही जर असं तिला पाठीशी घातलं तर मग ती शिकणार कधी तुमची सून? मी जे करतोय त्याला पाठीशी घालणं म्हणत नाहीत, त्याला सपोर्ट करणं म्हणतात. आणि तू जे करतेस ना त्याला शिकवणं म्हणत नाहीत, खोडा घालणं म्हणतात. अहो छन्नीचे घाव घातल्याशिवाय ना मूर्तीला असं सुबक आकार येत नाही, हो की नाही? मग मी पण तेच करतेय. तुमच्या सुनेला असा मानसिक चांगलं संस्कार मिळावेत ना म्हणून मी. करा. करा. रोज खिचडीच खा. खरं
सांगू का, मला खूप आवडलं की स्वानंदीनं स्वतः जाऊन सगळं सामान घेऊन आली ते. नाही, मला फक्त आई एवढंच म्हणायचं होतं. नाही नाही, तू काही बोलूच नकोस आणि मला ना तोंड उघडायला लावू नकोस. हं? सगळं सामान आलं, पूजेच्या तयारीला लागूया आता. चला. हं? हे बघ, अंशू पण आलाय. अंशू, चलो. डोळ्यात काय बसलायस? अरे होळीची पूजा आहे ना, साफसफाई सुरू कर आणि सगळ्या तयारीला आणि सजावटीला मदत कर. चल उठ. मी मग तूच. सोफ्याशी बोलत नाहीये मी. आजी आत्ताच काम करून आलो, लगेच दुसरं काम लावू नकोस. ताईला सांग. आणि तसंही मला ते सजावट वगैरे ना त्यात काही इंटरेस्ट नाहीये, मला नाही जमत. बेस्ट माणसांना बोलवा. तुझी शिक्षा सुरू आहे ते लक्षात आहे ना? ही सगळी साफसफाई करणं तुझी जबाबदारी आहे. घरच्या पूजेसाठी बाहेरून माणसं का मागवायची? घरच्यांचा हातभार नको लागायला. रोहिणी, जरा मॉप घेऊन ये. बघतोच काय, काम सुरू कर. आळशीपणा नकोय मला. अरे उठ. होय, कुठे चालली? समाप्त आणि काम करायला. मी का करू? तुझं काम आहे, तू कर. मला दुसरी काम आहेत. एक मिनिट. काय दुसरी काम आहे तुला? झोपण्याची का तोंड रंगवण्याची? आणि किती केलं ना तरी तुझं थोबड बदलणार नाहीये, तसंच राहणार आहे माकडासारखं. फालतूपणा बंद कर. थोबाड फोडीन तुझं. हात लावून दाखव. दाखव. थांब, दाखवते. अरे काय चाललंय? कशाला भांडताय असे तुम्ही? हा, लहान आहात का? गप्पा बस तू. मला शिकू नको, लहान नाहीये मी. अंशू, काय अंशू? तुम्हा दोघींना मला थोडी तरी मदत करावी वाटते, खास करून ही. मग आपल्या अंशूला बघ ना किती त्रास होते. अंशुमान, तू फेकून काय मारतोयस? आणि ही पद्धत आहे तुझ्या आईशी आणि तुझ्या बहिणीशी बोलण्याची? ए, यू शट अप. माइंड युअर ओन बिझनेस. प्रत्येक वेळी नाक खुपसायची गरज नाही हा. आणि आमच्यात तर नाहीच नाही. माझी मॉम, माझी ताई. यू स्टे आउट ऑफ दिस. स्वानंदी, अगं ते असेच भांडत असतात ते असे. पण एकमेकांवर ना त्यांचं खूप प्रेम आहे. एवढं काय नाही. डोंट वरी. अहो, त्यांना लागलं पण ते. हा, तू तसंच करतात ते आणि लगेच मग जवळ येतात.